पुण्यामध्ये आजपासून पुणे ग्रँड सायकल टूर स्पर्धा रंगणार आहे आणि ही स्पर्धा 3 दिवस चालणार आहे। आज होणारी स्पर्धा 7 किलोमीटरची असेल। आज 165 सायकलपटू सहभागी होतील। गुल्लक चौकापासून स्पर्धा सुरू होऊन जंगली महाराज रस्त्यावरच्या KFC जवळ स्पर्धेचं अंतिम ठिकाण असेल। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पुण्याला सायकलीचं शहर मानलं जायचं आणि तोच प्रत्यय पुणेकरांना आज पुन्हा येणार आहे। पुण्यात ग्रँड टूरचं आयोजित करण्यात आलं आहे आणि यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारच्या सायकलींच्या स्पर्धा आहेत ते पुढील 3 दिवस सुरू राहणार आहेत। मी सध्या पुण्यातल्या गुडलक चौकात आहे, ज्या चौकात या ग्रँड टूरची आहे ती सुरुवात होणार आहे आणि त्याचीच तयारी आहे ती या चौकात सध्या सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि सोबतच महापालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी सगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आहे ते आयोजनाच्या तयारीत लागलेले दिसत आहे। वेगवेगळ्या देशातनं अनेक सायकलपटू आहेत ते या ठिकाणी पुण्यात येतील आणि ते सायकलीच्या रेसमध्ये सहभागी होणार आहेत। आज जर आपण बघितलं, आज 7 किलोमीटरची पहिली सायकलची जी रेस असणार आहे ती डेक्कन जिमखान्यापासून म्हणजेच पुण्यातल्या गुल्लक चौकातून सुरू होईल आणि आपण जर बघितलं जंगली महाराज रोडला ती संपेल। मात्र या दरम्यान सगळ्या पुणेकरांना पुन्हा एकदा सायकलींचं शहर कसं होतं, ही रेस किती छान रॉयल असणार आहे याचा अनुभव पुन्हा एकदा घेता येणार आहे। कॅमेरामन अमोल गवायसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। तर ही रेस सुरू होतानाची ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। फ्लॅग ऑफ केला जाईल आणि त्यानंतर सगळे सायकलपटू वाऱ्याच्या वेगानं या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसतील। पूना वालों थोड़ी तालियां हो जाए as we cheer on all our cyclists। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।